कथा या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सध्या आपण श्री गुरुचरित्रांचे पारायण ऐकत आहोत. असं म्हणतात की श्री गुरुचरित्रांचे पारायण ऐकल्याने किंवा वाचल्याने चित्त शुद्ध होते, आपल्या मनाला शांतता मिळते, घरामध्ये सुख, समृद्धी आणि समाधान नांदते. आपल्या सर्वांना जर या कथा, साहित्य किंवा इतर श्लोक ऐकायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भविष्यात अशा इतर अनेक कथा आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. सुरू करूया अध्याय 48. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य सगुण सिद्धमुनी ते नमन करून विनवी तसे कर जोडून भक्तिभावे करून या त्रैमूर्तींचा अवतार झाला वेशधारी नर राहिला प्रीती गाणगापूर कवण क्षेत्र म्हणून या भूमीवरी प्रख्यात तीर्थे असती असंख्यात समस्त सांडोनिया तेथ काय कारण वास केला. या स्थानांचे महिमान सांगा स्वामी विस्तारोन म्हणून धरी सिद्धांचे चरण नामधारक तये वेळी ऐकोनी तयांचे वचन सिद्धमुनी संतोषोन सांगतसे विस्तारोन एका श्रोते एकचित्ते अश्विन वद्य चतुर्दशीसी दिवाळी पर्वणीसी श्री गुरु म्हणती शिष्यांसी स्नान करावे त्रिस्थळींचे गया प्रयाग वाराणसीशी चला यात्री पुत्रकलत्रेसी विपर म्हणती श्री गुरूंची आई ती करणे म्हणून या ऐकोनी श्री गुरु हसती ग्राम जवळी तेथे असती न करणे न लागे तुम्हा आई ती चला नेईन तुम्हासी ऐसे म्हणून भक्तांचे गेले अमरजा संगमासी स्नान केले महाहर्षी शिष्यांसहित श्री गुरूंनी गुरु म्हणती शिष्यांसी महिमा अपार संगमासी प्रयाग समान परीसी षटकुळांमध्ये स्नान करणे निषेध नदी भीमा तीर अमरज संगम थोर गंगा यमुना वाहे निर्धार तीर्थ बर्वे परियेसा विशेषे आपण उत्तरे वाहे याचे पुण्य अपार आहे शतविध पुण्य पाहे काशीहून परियेसा आणिक अष्टतीर्थे असती तयांचा महिमा विख्यात जगती सांगेन एका एकचित्ती श्री गुरु म्हणती शिष्यांसी ऐकोनी श्री गुरूंचे वचन विनविताती भक्तजन अमरजा नदी नाम कोण कोण पासाव उत्पत्ती श्री गुरु म्हणती भक्तांसी बर्वे पुसले आम्हासी जालंधर पुराणासी असे कथा प्रख्यात. जालंधर नामे निशाचर समस्त जिंकिले सुरवर आपुले केले इंद्रपुर समस्त देव पाळिले देवा दैत्या झाला युद्ध सुरवर मारिले बहुविध इंद्र जाऊनी प्रबोध ईश्वरा प्रति सांगितला इंद्र म्हणे एक शिवा दैत्य मारिले असते देवा शीघ्र प्रतिकार करावा म्हणून चरणी लागिला आम्ही मारितो दैत्यांची रक्त पडतसे भूमीसी अखिल दैत्य बिंदूंची अधिक उपजवी भूमीवरी स्वर्ग मृत्यू पाताळ सर्वत्र मारिले दैत्यकुळ मारिले आमुचे देव सकळ म्हणून आलो तुम्हापासी ऐसे वचन ऐकोनी ईश्वर प्राज्वाळला मनी निघाला रुद्र होऊनी दैत्य निर्दाळ न करावया इंद्र बिनवी ईश्वरांची वधावया दैत्यांची जीवन आणावया देवांची ऐसा प्रतिकार करावा संतोषोनी गिरिजारमण अमृतमंत्र उच्चारोन घट दिला तक्षण संजीवनी उदक देखा ते उदक घेऊनी इंद्रराव शिंपिताची समस्त देव उठून या अमर सर्व स्वर्गास जाते तये वेळी उरले अमृत घटी होते ने घेऊन जाता अमरनाथे पडिले भूमी अवचित्ते प्रवाह आला क्षितीवरी ते संजीवनी नामे नदी उद्भवली भूमी प्रसिद्धी अमरजाया नामयाची विधी प्रख्यात झाली अवधारा या कारणेन या नदीसी जे स्नान करीती भक्तीसी काळ मृत्यू न बाधे त्यासी अपमृत्यू घडे केवी शतायुषी पुरुष होती रोगराई न पीडिती अपस्मारादी रोग जाती ब्रह्महत्यादी पातके अमृत नदी नामतीयेसी संगम झाला भीमरथीसी तीर्थ झाले प्रयाग सरसी त्रिवेणीचा संगम कीर्तिकादी माघमासी स्नान करीती भक्तीसी इही सौख्य परलोकासी मोक्षस्थाना पावती सोमर सूर्यग्रहणासी संक्रमण सोम अमावस्येसी पुण्यतिथी एकादशीसी स्नान करावे अनंत पुण्य साधिता प्रतिदिवस जरी यदा सदा करावे मनोहारी समस्त दोष जाती दुरी शतांशी श्रियायुक्त होय ऐसा संगम महिमा ऐका पुढे सांगतसे तीर्थविशेखा दिसे अश्वत्थ सम्मुखा मनोहर तीर्थ असे या तीर्थी स्नान केलिया मनोहर पाविजे काया कल्पवृक्ष स्थानी अनुपम्या कल्पिले फळ पाविजे अश्वत्थ नवे हा कल्पतरू जाणावे तुम्ही निर्धारू जे जे चिंतिती मनी नरू पावती काम्यावधारा ऐसे मनोहर तीर्थ ठावे असे प्रख्यात सम्मुख असे अश्वत्थ सदा असो याची आगुणे जे जन येऊनी सेवा करती त्यायांचे मनोरथ पूर्ती न धरावा संदेह आता चित्ती ऐसे म्हणती श्री गुरुनाथ आम्ही वसतो सदा तेथे ऐसे जाणा तुम्ही निरुते दृष्टी पडता मुक्ती होते गुण तुम्ही सांगेन
कल्पवृक्षांती पूजोनी मग जावे शंकर भुवनी संगमेश्वर असे त्रिनयनी पूजा करावी मनोभावे. जैसा पर्वती मल्लिकार्जुन तैसा संगमी रुद्र आपण भक्तिपूर्वक प्रदक्षिणा करावी तुम्ही अवधारा. नंदिकेश्वरा ते नमोनी नमन करावे चंडस्नानी पूर्ण नदी सव्य करोनी मग जावे सोमसूत्रासी. सवेची परतोनी वृषभासी नमोनी जावे चंडावासी पुनः जावे सोमसूत्रासी. येणे विधी प्रदक्षिणा ऐसे प्रदक्षिणा देखा 3 वेळा करोनी ऐका वृषभस्थानी घेऊन निका अवलोकावे शिवासी. वामहस्ती वृषण धरोणी तर्जनी अंगुष्ठ शृंगी ठेवोनी पूजा पहावी दोन्ही नयनी इंद्र समान होय नर. धनधान्यादी संपत्ती लक्ष्मी राहे अखंडिती पुत्रपौत्र त्यासी होती संगमेश्वर पूजिलिया. पुढे तीर्थ वाराणसी अर्धकोश परियेसी ग्राम असे नागेशी तेथोनी उद्भव असे जाण. असे याचे आख्यान कथा नव्हे प्रत्यक्ष जण. एक होता ब्राह्मण भारद्वाज गोत्राचा विरक्त असे ईश्वर भक्त सर्व संग त्याग करीत आपण रथ अनुष्ठानांत सदा घ्याई शिवासी. प्रसन्न झाला चंद्रमौळी सदाशिव असे जवळी विप्रा आल्हादे सर्व काळी देहभाव विसरून हिंडत. लोक म्हणती पिसा त्यासी निंदा करीती बहुवसी. दोघे बंधू असती तयांसी नामे त्याची अवधारा. एका नाम असे ईश्वर दुसरा नामे असे पांडुरंगेश्वर. बंधू एकला करोनी अवैर आपण निघाले काशीसी. करोनिया सर्व आयती सर्व निघाले त्वरिती तया पिशाचे परिचित पाचारिती चला जाऊ म्हणूनिया. ब्रह्मज्ञानी द्विजानिका पिसा म्हणती मूर्ख लोका बंधूसी म्हणे द्विज ऐका नका जाऊ काशींसी. विश्वेश्वर असे मज जवळी दावीन तुम्हा तात्काळी आश्चर्य करीती सकळी दावी म्हणती बंधुजन. काशीसी जावे अतिप्रयास तेथे भेटे तरिका सायास म्हणून बोलिताती हर्ष तये वेळी अवधारा. इतुकिया अवसरी विप्रगंगा स्नान करी ध्यानस्थ होता साक्षात्कारी ईश्वर आला तया जवळी. विनवी तसे शिवांसी आम्हा नित्य पाहिजे काशी दर्शन होय विश्वेश्वरासी म्हणून चरणी लागला. ईश्वर भोळा चक्रवर्ती प्रसन्न झाला अतिप्रीती दिसे तीच काशी त्वरिती. मणिकर्णिका कुंड झाले विश्वेश्वरांची मूर्ती एक निघाली कुंडी विशेख. नदी उत्तरे दिसे निक एक बाण प्रमाण असे. उदक निघाले कुंडातून जैसे भगीरथी गहन ज्या असती काशीत खूण समस्त असती तयांसी. संगम झाला नदी भीमा तीर्थ असे काशी उत्तमा. आचार करीती सप्रेमा बंधू ज्ञानी म्हणती मग म्हणे ब्राह्मण बंधूंची काशीश न जावे आमुचे वंशी समजते आचरावे ही काशी आम्हा शंकरे सांगितले. आपुले नाम ऐसे जाणा गोसावी नाम निर्धारी खुणा तुम्ही बंधू दोघे जणा आराधावे ऐसे निरोपिले. दोघी जावे पंढरपुरा तेथे असे पुंडलिकवरा सदा तुम्ही पूजा करा आराध्याने नामे विख्यात. प्रतिवर्षी कार्तिकीसी येथे यावे निर्धारेसी तीर्थ असे विशेषी असे म्हणे ब्राह्मण. श्री गुरु म्हणती भक्तांचे काशी तीर्थ प्रगटले ऐसी न धरावा संशय तुम्ही मानसी. वाराणसी प्रत्यक्षही एकोणी समस्त द्विजवर करीती स्नान निर्मळ आचार. तेथोनी पुढे यती गुरुवर सिद्ध लागे सांगे नामधारका. श्री गुरु म्हणती सकळिकांसी तीर्थ दाविती पापविनाशी. स्नान मात्रे पापनाशी जैसा तृणा अग्नी लागे. आपुले भगिनी रत्नाईसी दोष असे बहुवसी बोलवून त्या समयांसी पुसताती श्री गुरुमूर्ती. एक पूर्वदोष भगिनी तू आलीस आमुचे दर्शनी. पाप तुझे असे गहने आठवणे करी मनात. ऐकोनी श्री गुरूंच्या बोला पाया पडे वेळोवेळा. अज्ञान आपण मूढ केवळा इतुके कैसे ज्ञान मज. तू जगन्माता विश्वव्यापक तुझी ज्ञान ज्योती प्रकाशक. सर्व जाणसी तूच एक विस्तारोनी सांग मज. श्री गुरु म्हणती तियेसी आपुले पाप मज पुससी. वेधिले 5 मर्जारांसी नेणसी खूण धरी आपुली. होती मार्जरी गर्भिणी प्रसूती झाली भांड्यामधुनी. न पाहता उदक घालून झाकून ठेविले अग्नीवरी. 5 मांजरांचा घातक लागला दोष बहुत. ऐसे ऐकोनिया त्वरित श्वेतकुष्ठ जाहले तिसी. देखोनिया भयाभीत झाली श्रीगुरु चरणा येऊ लागली. विनवी तसे करुणा बहाळी कृपा करी गा गुरुमूर्ती. करोनी समस्ता पापराशी तीर्थी जाती वाराणसी. मी आले तुझ्या दर्शनासी पाप वेगळी होईन म्हणेन. श्री गुरु पुस्ती तियेसी तुझर आहे पापराशी. पुढले जन्मी जरी भोगीसी तरी कुष्ठ जाईल आता. रत्नाई विनवी सामियासी उबगले बहुत जन्मासी. याची कारणे तुझे दर्शनासी पापा वेगळे होऊ म्हणतसे. आता पुरे जन्म आपण म्हणून धरले तुझे चरण. याची जन्मी भोगी न जाणा पापाचे फळ म्हणतसे. इतुके ऐकोनी श्री गुरुमूर्ती रत्नाईस निरोप देती. पाप विनाश तीर्था जाय त्वरिती. स्नान मात्रे जाईल कुष्ठ. नित्य करी होय येथे स्नान. सप्तजन्मींचे दोष दहन. संदेह न करिता होय अनुमान म्हणून सांगिती श्री गुरु. सिद्ध म्हणे नामधारकासी आम्ही देखिले वृष्टींसी.
स्नान करिता त्रिरात्रींचे कुष्ठ तिचे परिहारिले. ऐसे प्रख्यात तीर्थ देखा नाम पाप विनाशी एका जे करीती स्नान भक्तिपूर्वका सप्तजन्मींची पापे जाती. तीर्थ महिमा देखोन रत्नाबाई संतोषोन राहिली मठ बांधून तीर्था सान्निध्य अवधारा. पुढे कोटी तीर्थ देखा श्री गुरु दाविती सकळिका स्नान मात्रे होय निका याचे आख्यान बहु असे. जंबूद्वीपी तितकी जितकी तीर्थे अनेक एकेक महिमा अपरिमिते इतुकासी वास कोटी तीर्थे विस्तार असे सांगता. सोम सूर्यग्रहणासी अथवा संक्रांती पर्वणीसी अमा पौर्णिमा प्रतिपदेसी स्नान तेथे करावे. संवत्सेसी धनुदेखा सालंकृत करुणी एका दान द्यावे द्विजानिका एकेक दान कोटी सरसे. तीर्थ महिमा आहे कैसी स्नान केली अनंत फळ पावसी एकेक दान कोटी सरसी दोन तीर्थी करावे. पुढे तीर्थ रुद्रप्रद कथा ऐसे अतिविनोद गया तीर्थ समप्रद तेथे असे अवधारा. जे जे आचार गयेसी करावे तेथे परियेसी पूजा करा रुद्रपदाची कोटी जन्मेची पापे जाती. पुढे असे चक्रतीर्थ अतिविशेष पवित्र केशवदेव सान्निध्य तत्र पुण्यराशी स्थान असे. या तीर्थी स्नान करिता ज्ञान होय पतिता अस्थि होती चक्रांकिता द्वाराती समान देखा. या तीर्थी स्नान करोनी पूजा करावी केशवचरणी द्वारावरती चतुर्गुणी पुण्य असे अवधारा. ऐकून श्री गुरूंचे वचन समस्त करीती स्नानदान. पुढे असे मन्मदहन तीर्थ सांगती श्री गुरु. ग्रामपूर्व भागेसी कल्लेश्वर देव परियेसी जैसा गोकर्ण महाबळेश्वरासी समान क्षेत्र परियेसा. मन्मथ तीर्थी स्नान करावे कल्लेश्वरा ते पूजावे प्रजावृद्धी होय बर्वे अष्टैश्चर्य पाविजे. आषाढ श्रावण मासी अभिषेक करावा देवांसी दीपाराधना कार्तिक मासी अनंत पुण्य अवधारा. ऐसा अष्टम तीर्थ महिमा सांगती श्री गुरु पुरुषोत्तमा संतोषोनी भक्त उत्तमा अति उल्हास करिताती. म्हणती समस्त भक्तजन नेनो तीर्थांचे महिमान स्वामी निरोपिले कृपेने पुनीत केले आम्हासी. जवळी असता समस्त तीर्थे का जावे दूर यात्रे स्थान आहे असे हे पवित्र म्हणून समस्त आचरती. अष्टतीर्थे सांगत श्री गुरु गेले मठात समाराधना करीती भक्त महानंद प्रवर्तला. सिद्ध म्हणे नामधारकासी तीर्थ महिमा आहे ऐसी श्री गुरु सांगती आम्हासी म्हणून तुझ निरोपिले. म्हणे सरस्वती गंगाधर क्षेत्र थोर गाणगापूर तीर्थे अस्ति अपरंपार आचरा तुम्ही भक्तीने. इति श्री गुरुचरितामृत सिद्धमुनी शिष्य संवाद बहुत गाणगापूर महात्म्यम विख्यात 49 कथीयले. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारक संवादे अमरजासंगम गाणगापूर क्षेत्र महिमा वर्णनम नामम 49तमोऽध्यायः समाप्तः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. ओवी संख्या 106. कथा या चॅनेलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सध्या आपण श्री गुरुचरित्रांचे पारायण ऐकत आहोत. गुरुचरित्रांचे पारायण ऐकल्याने मनाला शांती मिळते, चित्त शुद्ध होते, आपल्या घरामध्ये सुख, समाधान आणि शांतता नांदते. आपल्या सर्वांना जर या गुरुचरित्राचे पारायण किंवा इतर अनेक कथा ऐकायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. सध्या आपला अध्याय 50वा चालू आहे. सुरू करूया. अध्याय 50. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणे नामधारका पुढे अपूर्व झाले ऐका पूर्वी रंजक कथानका तू ते आपण निरोपिले. तयाने मागितलावर राज्यपद धुरंधर प्रसन्न झाले तयासी गुरुवर दिदलावर परियेसा. उपजला तोमलेंच जातीत वैदुरी नगरी राज्य करीत पुत्र पौत्री नांदत महानंदे परियेसा. ऐसा राजा तो यवन होता आपण संतोषोन अश्वगज अपार धन पायाभरा मिती नाही. आपण तरी यतिहीन पुण्यवासना अंतःकरण दानधर्म करी जाण समस्त याती ऐक भावे. विशेष भक्ती विप्रांवरी ती असे पूर्वसंस्कारी असती देवालये भूमीवरी उपद्रवणे नेदी तयांसी. तया घरचे पुरोहित तया रायांते शिकवित आपण हो नमलेंच जात वेदद्विज निंदावे. तया ते तुम्ही सेविता देख तेणे होय अपार पातक यती धर्म करणे सुख अनंत पुण्य असे जाळा. मंदमती द्विजाजाती देख पाषाण पूजा करीती समजता ते देव म्हणती काष्ठवृक्ष पाणांसी. धेनुसी म्हणती देवता होय पृथ्वी सोम अग्नी सूर्य तीर्थयात्रा नदी तोय समजता देव म्हणताती. ऐसे विप्र मंदमती निराकारा साकार म्हणती तया तेमलेंच जे भजती ते पावती अधपात. ऐसे यवन पुरोहित राया रांगे सांगती हित ऐकुनी राजा उत्तर देतो कोपे करोनी परियेसा. राजा म्हणे पुरोहितांसी निरोपिले तुम्ही आम्हासी.
अणुरेणू तृणकाष्ठेसी सर्वेश्वर पूर्ण असे. समस्त सृष्टी ईश्वरांची स्थावर जंगम राचली साची. सर्वत्र देव असे साची तर्कभेद असंख्य. समस्त जातींची उत्पत्ती जाणावी तुम्ही पंचभूती. पृथ्वी आप तेज वायू निगोती. आकाशापासाव पर्येसा. समस्तांची वृद्धी एक जाणती मृत्तिका कुलाल लोक. नाना परींची चिंता अनेक भांडी वेद परोपरी. नाना परींच्या धेनू असती क्षीर असे एकच रीती. सुवर्ण जाण तेची रीती परोपकरीचे अलंकार. तैसा देह भिन्न जाण परमात्मा एकची पूर्ण. जैसा नभी मृगलांछन नाना घटी दिसतसे. दीप असे एक घरी वाती लाविल्या सहस्र जरी. समस्त होती दीपावरी भिन्न भाव कोठे असे. एकचे सूत्र आणोनी नाना परींचे आविती म्हणी. एक सूत्र एकची जाणोनी न पाविजे भाव भिन्न. तैसा जाती नाना परी असताती वसुंधरी. समस्तांसी एकची हरी भिन्न भाव करू नये. आणिक तुम्ही म्हणाल ऐसे पूजती पाषाण देव कैसे. सर्वाठायी पूर्ण भासे विश्वात्मा आहेची. प्रतिम पूजा स्वल्प बुद्धी म्हणून सांगती प्रसिद्धी. आत्मा राम पूजिती विधी त्यांचे मती ऐसे असे. स्थिर नवे अंतःकरण म्हणून करती प्रतिमा खूण. नाम ठेवोनी नारायण तया नामे पूजिताती. तया ते तुम्ही निंदा करिता तरी सर्व ठाई पूर्ण का म्हणता. प्रतिष्ठाव्या आपुल्या माता द्वेष आम्ही न करावा. या कारणे ज्ञानवंती करू नये निंदा स्तुती. असते नाना परी जाती आपुले रहाटी रहाटती. ऐशा परी पुरोहितांसी सांगे राजा विस्तारेसी. करी पुण्य बहुवसी विश्वास वेद द्विजांवरी. राजा देखा येणे परी होता तया वैदुरी नगरी. त्याचे पुढे मांडीवरी स्फोटक एक उद्भवला. नानां परींचे वैद्य येती तया स्फोटकासी लेप करीती. शमन न होय कवणे रीती महादुःखे कष्ट तसे. ऐसे असता वर्तमानी श्री गुरु असता गाणगा भुवनी. विचार करती आपुले मनी राजा येईल म्हणून या. येथे येता म्लेंछ लोक होईल द्विजा उपबाधक. प्रगट झाला आता एक आम्ही येथे असू नये. प्रगट झाली महिमा ख्याती पहावया येती म्लेंछ जाती. आता रहावे आम्ही गुप्ती लौकिकार्थ परियेसा. आला ईश्वर नाम संवत्सरू हेसी आला असे गुरु. गौतमी तीर्थ थोरू यात्रा प्रसंगे जावे आता. म्हणती समस्त शिष्यांसी करा आयती वेगेसी. येतो राजा बोलावयासी जावे त्वरित गंगेला. ऐसे शेकोनी शिष्यजन विचार करती आपण. जरी येईल राजा यवन केवी होय म्हणताती. ऐसा मनी विचार करीती काय होईल पहा म्हणती. असे नरसिंह सरस्वती तोची रक्षिल आपणा ते. येणे परी श्री गुरुमूर्ती असता गाणगापुरी ख्याती. राजा यवना झाली मती पूर्वसंस्कारी परियेसा. स्फोटकाचे दुःखे राजा अपार कष्टला सहजा. नाना परी औषधे वोजा करिता न होय तया बर्वे. मग मनी विचार करी स्फोटके व्यापिले अपरंपारी. वैद्याचे नोहे दुरी काय करावे म्हणतसे. बोलावुनी विप्रांसी से काय उपाय यासी. विप्र म्हणती रायासी सांगतो एका एक चित्ते. पूर्वजन्मी पापे करती व्याधी रूपे होनी पीडिती. दानधर्मे तिची दैवती व्याधी जाय परियेसा. अथवा भल्या सत्पुरुषासी भजा आपण भावेसी. तयाचे सृष्टी सुधारसी बर्वे होईल परियेसा. सत्पुरुषाचे कृपादृष्टी पापे जाती जन्मसाठी. मग रोग कैचा पोटी स्फोटकादी त्वरित जाय. ऐकोनिया विप्रवचन राजा करीतसे नमन. माते तुम्ही न म्हणा यवन दास आपण विप्रांचा. पूर्वजन्मी आपण केली सेवा गुरुचरण. पापास्तव झालो जाण यवनाचे कुळी देखा. एखादा पुनर्वृत्तांत माते निरोपी वाद्वारित. महानुभाव दर्शन होत कवणाचा रोग गेला असे. रायांचे वचन ऐकून विचार करती विप्रमनी. सांगू नये या स्थानी एकांत स्थळ पाहिजे. तुम्ही राव म्लेंछ जाती समस्त तुम्हा निंदा करीती. आम्ही असो द्विज जाती केवी करावे म्हणताती. विप्रवचन ऐकोनी विनवी तसे तो यवन. चाड नाही जाती वीण आपणास तुम्ही उद्धरावे. ऐसे रायाचे अंतःकरण अनुतप्त झाले असे जाण. मग निरोपिती ब्राह्मण राया तया ते परियेसा. विप्र म्हणती रायासी स्थान बर्वे पाप विनाशी. जावे तुम्ही सहजेसी विनोदार्थ परियेसा. तेथे असे स्थळ बर्वे एकांत स्थान पहावे. स्नान करावे मनोभावे एकचित्ते परियेसा. ऐकोनिया विप्रवचन संतोषला राजा आपण. निघाला त्वरित तेथोनी आला पाप विनाश तीर्थासी. समस्ता ते राहवुनी एकला गेला तया स्थानी. स्नान करीती तये क्षणी आला एक यती तेथे. राजा देखुनी यतींसी नमन करे भावेसी. दावी तसे स्फोटकासी म्हणे उपशमन केवी होय. ऐकोनी तयांचे वचन सांगता झाला विस्तारोन. महानुभावाच्या दर्शनी तू ते बर्वे होय जाणा. पूर्वी याचे आख्यान सांगेन एक विस्तारोन. एक चित्ते करोनी मन एक म्हणती तये वेळी. अवंती म्हणजे थोर नगरी तेथे होता एक दुराचारी. जन्मोनिया विप्र उदरी अन्य राहाटी राहातसे.
आपण असे मदोन्मत्त समस्त स्त्रियांसवे रमत स्नानसंध्या त्यजून निश्चित अन्य मार्गे वागत असे दुराचारीपणे रहाड असे तो ब्राह्मण पिंगला म्हणे वैश्या जाण तये सवे वर्तत असे न करी कर्मसंध्या स्नान रात्रंदिवस वेश्यागमन तिचे घरी भक्षी अन्न येणे परी दोष केले ऐसे असता वर्तमानी ब्राह्मण होता वेश्या सदनी तेथे आला एक मुनी मनुष्य वृषभनामा महायोगी तया देखोनी दोघे जण करीती साष्टांग नमन भक्तिभावे करून घेऊन याला मंदिरात बैसवून या पीठावरी पूजा करीती षोडशोपचारी अर्घ्यपाद्य देवोनी पुढारी गंधाक्षता लावीची नाना परिमळ पुष्पजाती तया योगियासी समर्पिती परिमळ द्रव्ये अनेक रीती समर्पिला तया योगेश्वरा चरणतीर्थ घेऊनी पान करीती दोघे जण तया करावी भोजन नाना परिपक्वानेसी करवूनिया भोजन गेले हस्त प्रक्षालन बरवा पलंग आणून देती तया योगियासी तया मंचकी निजवून तांबूल देती आणून करीती पादसंवाहन भक्तिभावे दोघेही निद्रिस्त झाला योगेश्वर दोघे करीती नमस्कार उभे राहुनी चारी प्रहर सेवा केली भावेसी उदय झाला दिनकरांसी संतोषीला तो तापसी निरोप घेऊनी संतोषी गेला आपुल्या स्थानाप्रती ऐसे विप्रे वेश्या घरी क्रमिता क्वचित दिवसांवरी तारुण्य जाऊनी शरीरी वार्धक्य पातले तयासी पुढे तया विप्रांसी मरण आले परियसी पिंगला नाम वेश्येसी दोघे पंचत्व पावली पूर्वकर्मानुबंधेसी जन्म झाला राजवंशी दशावर्णवधी पतिकुशी वज्रबाहूंचे उदरात तया वज्रबाहू पत्नी नाम तिचे वसुमती जन्मा आला तिचे पोटी तो विप्रपरियेसा तया वज्रबाहूसी ज्येष्ठ राणीच्या गर्भेसी उद्भवला विप्रपरियेसी राजा समारंभ करीत असे देखोनी तिचे सवतीसी क्रोध आला बहुमानसी गर्भ झाला सपत्नीसी म्हणून देश मनिधरी सर्प गरळ आणूनी दिल्ले सवती सदा नाना यज्ञी गरळे भेदिले अति गहने तया राज्य ज्येष्ठ स्त्रियसी दैवयोगे न ये मरण सर्व शरीरी झाले व्रण चिंता करी अति गहन महाकष्ट भोगीत असे ऐशा परी राजयुवती कष्टे झाली प्रसूती उपजता बाळका माते प्रती सर्वांग स्फोट वाहत विषे व्यापिले सर्वांगासी म्हणून आक्रंदती दिवानिशी दुःख करी राजा क्लेशी म्हणे काय करू आता देशोदेशींच्या वैद्यांसी बोलविती चिकित्सेसी वेचिती द्रव्य अपारेसी काही केली या बर्वे नोहे माता तया बाळकासी व्रण झाले बहुवसी निद्रा नाही रात्रीसी सर्वांगी कृमी पडले असती त्याते देखोनी रायासी दुःख झाले बहुवसी निद्रा नाही दिवानिशी त्याचे कष्ट देखोनिया व्यथे करोनी माता सूत अन्न उदक न वचे क्वचित शरीरी सर्व क्लेश होत क्षीण झाले येणे परी राजा येऊन एके दिवशी पाहे आपुले स्त्री सुतासी देखून या महाक्लेशी दुःख करीती परियेसा म्हणे आता काय करू केवी प्रकरणे प्रतिकारू नाना औषधे उपचारू करिता स्वस्थ्य नव्हेची स्त्री पुत्रांची ऐशी गती जिवंत शवे झाले असती यांच्या रोगासी होय शांती केवी पाहू म्हणत असे आता याते पहावयासी कंटाळा येतो आम्हासी बर्वे नव्हे सत्य यासी काय करणे म्हणत असे याते देखता आम्हासी श्रम होती देहासी नेवोनिया अरण्यासी त्याते तजू म्हणत असे जे जे असती पापी जन त्याचे जीवन अथवा मरण भोगिल्या वाजोनी न सुटे जाण आपुले आपण भोगीजे विचार करोनी मानसी बोलविले कोळियास केळियासी सांगत असे विस्तारेसी एका श्रोते एक चित्ते राजा म्हणे सुतांसी माझे बोल परियसी नेऊने आपुले स्त्रीपुत्रांसी अरण्यात ठेवावे मनुष्यांचा संचार जेथे नसेल निर्धार तेथे ठेवी वेग वक्र म्हणे राजा सुतासी येणे परिसुतांसी राजा सांगे विस्तारेसी रथ दिल्ला संजोगेसी घेऊन गेल्या झडकरी तिचे दासदासी सकळ दुःखी करीती महाप्रबळ माता पिता बंधू सकळ समस्त प्रलाप करिताती दुःख करीती नरनारी हा पापी दुराचारी स्त्री सुतांसी कैसे परी केविया ते मारवितो रथांवरी बैसवूनी घेऊन गेला महाराणी जेथे नसती मनुष्य कोणी तेथे ठेवली परियेसा सूत आला परतोनी सांगे रायासी विस्तारोनी महाअरण्य दुर्गम वनी ठेविले तेथे म्हणत असे ऐकोनी राजा संतोषला दुसरे स्त्रियसी वृत्तांत सांगितला दोघांसी आनंद जाहला वनी राहिलय मातासुत माता पुत्र दोघे जण पीडताती दुःखे करून कष्टती अन्न उदकाविण महाघोर वनात राजपत्नी सुकुमार तेथे शरीरी व्रणथोर चालू न शके पृथ्वीवर महाकंटक भूमीवरी रडिये घेऊनी बाळकासी जायती मदंगमनेसी आठवी आपुली कर्मांसी म्हणे आता काय करू तयावनी मृगजाती व्याघ्रसिंहादिक असती सर्व सर्पथोर अपरिमिती हिंडताती वनात माते जरी व्याघ्रमारी पापापासून होईल दुरी पुरे आता जन्मसंसारी वाचूनी काय व्यर्थ जाणे म्हणून या जाय पुढे रडत क्षणोक्षणी असे पडत
पुत्रासहित चिंता करीत जात असे वना माझी. उदका विणे तृषाक्रांत देहव्रणे असे पीडित. व्याघ्र सर्पादी देखत भयचकित होत असे. देखे वेताळ ब्राह्मराक्षस वन गज भालुका बहुवस. केश मोकळे पायास कांटे धोंडे लागताती. ऐसे महाअरण्यात राजश्री असे हिंडत. पुढे जाता देखिले वनात गुरे चरती वणियांची. तयापाशी जाऊन पुसतसे करुणावचनी. गोरक्षकांते विनवोनी मागे उदक कुमारासी. गोरक्षक म्हणती तियेसी जावे तुवा मंदिरासी. तेथे उदक बहुवसी अन्न तुते मिळेल. म्हणून मार्ग दाखविती हळूहळू जाय म्हणती. राजपत्नी मार्ग क्रमिती गेली तया ग्रामात. तया ग्रामी नरनारी दिसताती अपरंपारी. ऐकोनी आली मनोहरी पुसे तया स्त्रियांसी. म्हणे कवण येथे राजा संतोषिनी दिसे समस्त प्रजा. ऐकोनी सांगती वैश्यराजा महाधन पुण्यात्मा. त्याचे नाव पद्माकर पुण्यवंत असे थोर. तू ते रक्षील साचार म्हणून सांगती तियेसी. इतुकिया अवसरी तया वैश्यांचे घरी दासी होत्या मनोहरी. त्याही आल्या तिये जवळी. येवोनी पुस्ती वृत्तांत घेऊनी गेल्या मंदिरात. आपुल्या स्वामीसी सांगत आद्य तिसे विस्तारे. तिस देखोनिया वैश्यनाथ कृपा करी अत्यंत. नेऊनिया मंदिरात दिल्ले एक गृह तिसी. पुसोनिया वृत्तांत वाणी होय कृपावंत. दिल्ले अन्न वस्त्र होत नित्य तिशी रक्षित असे. ऐशी तया वैश्या घरी होती रायांची अंतुरी. वर्धतसे पीडा भारी व्रण वचे परियेसा. येणे परी राजसती तया वैश्यांचे घरी होती. वाढले व्रण तयांसी बहुती प्राणांतक होत असे. वर्तता ऐसे एके दिवशी मरण आले कुमारकासी. प्रलाप करती बहुवसी राजपत्नी तये वेळी. मूर्छा येऊनी ती क्षणी राजपत्नी पडे धरणी. आपुले कर्म आठवूनी महाशोक करीत असे. तया वाणियाच्या स्त्रिया देखा संबोखिता ती बाळिका. कवणे परी तिये दुःखा शमन नोहे परियेसा. नाना परी दुःख करी आठवी तसे पूर्वापारी. म्हणे ताता माझ्या सौरी कोठे गेलासी बाळका. राजकुमारा पूर्णचंद्रा माझ्या आनंद समुद्रा. माते धरिसी मौन मुद्रा तू ते काय बरवे असे. माता पिता बंधुजन सोडोनी आल्ये सकळ जाण. तुझा भरवसा होता पूर्ण माते रक्षिसी म्हणून या. माते अनाथ करोनी तू जातोसी सोडोनी. मद रक्षिता नसे कोणी प्राण तेजिन म्हणितसे. येणे परी राजनारी दीर्घस्वरे रुदन करी. देखोनिया नरनारी दुःख करीती परियेसा. समस्त ही दुःखाहुनी पुत्र शोक केवळ वाही. माता पितरा ते दाहोनी भस्म करी परियेसा. येणे परी दुःख करिता वृषभयोगी आला त्वरिता. पूर्वजन्मेच्या उपकारार्था पातला तेथे महाज्ञानी. योगी ताते देखोनी वंदिता झाला तो वाणी. अर्धपाद्य देऊनी उत्तम स्थानी बैसविला. योगी तया अवसरी पुसे कवण दीर्घस्वरी. शोक करीतसे अपारी कवण असे म्हणतसे. सविस्तर वैश्यनाथ सांगता झाला वृत्तांत. योगीश्वर कृपावंत आला तेथे जवळीक. योगी म्हणे तियेसी मूढपणे दुःख करसी. कवण जन्मला भूमिसी कवण मेला सांग मज. देह म्हणजे विषाशी जाण ऐसा गंगेत दिसे फेण. व्यक्ता व्यक्त सेवेची होय जाण जलबुद्धा दुपरी देखा. पृथ्वी तेज वायू आप आकाशी मिळवणी सर्व व्याप. पंचगोठली शरीर रूप दिसत असे परियेसा. पंचभूते पहा पंचाठाई निघून जाता शून्य पाही. दुःख करिता अवकाश नाही वृथा का तू दुःख करिसी. गुणापास उत्पत्ती निज कर्मे होय निवृत्ती. काळ नाचावी दृष्टी विकृती वासना तया परी जाणा. मयोपासोनी माया उपजे होय गुणे सत्वरजे. तमो गुणे तेथे सहजे देह लक्षण येणे परी. या तीन गुणापासावा उपजात ती मनुष्य भावा. सत्वगुणे असती देव रजो गुणे मनुष्याचा. तामस तोची राक्षस जैसा गुण असे त्यास. तैसा जन्मे पिंडाभास कधी स्थिर नव्हेची. या संसार वर्तमानी उपजती नरकर्मानुगुणी. जैसे अर्जित असे पुण्य सुख दुःखे घडती देखा. कल्पकोटी वर्षापरी जिवंत असती सुरजरी. तेन राहते स्थिरी मनुष्यांचा काय पाड. या कारणे ज्ञानी जने उपजता संतोष न करणे. मेलिया दुःख न करणे स्थिर नव्हे देह जाणा. गर्भ संभवे जिचे काळे विनाश म्हणून जाणती सकळी. कोणी मरती यौवन काळी क्वचित वार्धक्य पाणी जाणा. जैसे कर्म पूर्वी जिळत तेणे परी असे घडत. मोह माये म्हणत सूत नरदेही हे. जैसे लिखित ललाटेसी ब्रह्मदेवे लिहिले परियेसी. कालकर्म उल्लांघवयासी शक्ती न होय कवणा जाणा. ऐसे अनित्य देहासी कावो माते दुःख करीसी. तुझी पूर्व परंपरा कैसी सांग आम्हा म्हणतसे. तू जन्मांतरी जाणा कवणा होसी अंगना. ऐसे जाणो किंवा झालीस जननी कोणा भगिनी कोणाची सांगपा.
ऐसे जाणोनी मानसी वाया का दुःख करिसी जरी बर्वे तू इच्छिसी शरण जाई शंकरा. ऐसे करुणी राजयुवती करी ऋषभयोगिने विनंती आपणासी झाली ऐसी गती. राज्यभ्रष्ट होऊनी आले माता पिता बंधुजन सोडून आले मी रान. पुत्र होता माझा प्राण भरवसा मज तयाचा. तया जहाली ऐशी गती आपण वाचोनी काय प्रीती. मरण व्हावे मज निश्चिती म्हणून शरणी लागली. ऐसे निर्वाण देखोनी कृपा उपजली योगी यामनी. पूर्व उपकार स्मरोनी प्रसन्न झाला तये वेळी. भस्म काढून तये वेळी लाविले प्रेतांचे कपाळी. घालिता त्याचे मुख कमळे प्राण आला परियेसा. बाळ बैसला उठोन सर्वांग झाले सुवर्णवर्णी. मातेचे व्रणही चक्षणी जाते झाले तात्काळ. राजपत्नी पुत्रासहित करी योगियांसी दंडवत. वृषभयोगी कृपावंत आणिक भस्म प्रोक्षितसे. तात्काळ तया दोघांसी शरीर होय सुवर्ण संकाशी. शोभायमान दिसे कैसी दिव्य काया उभयंतांची. प्रसन्न झाला योगेश्वर तये वेळी दिदलावर. तुम्हा न होय जरार जर्जर तारुण्य रूप चिरंजीवी. तुझा सूत भद्रायुषी कीर्तीवरील बहुवशी. राज्य करील परियसी पित्याहुनी अधिक जाणा. ऐसा वर देऊनी योगी गेला तेथोनी. राज एकमनी सत्पुरुषाची महिमान. सत्पुरुषाची सेवा करता तुझे स्फोटक जाईल त्वरिता. तुवा न करावी काही चिंता दृढधरी भाव एक. ऐसे यतीचे वचन ऐकोनी राजा नमन करीत ये क्षणी. विनवी तसे कर जोडोनी कोठे असे सत्पुरुष. माते निरोपावे आता जाईन आपण तेथे तत्वता. मजला त्यांचे दर्शन होता होईल बर्वे म्हणतसे. ऐकोनी राजांचे वचन सांगतसे मुनी आपण. भीमातिरी गाणगाभुवन असे तेथे परमपुरुष. तयापासी तुवा जावे दर्शन मात्रे होईल बर्वे. ऐकोनी राजा एक भावे निघता झाला तये वेळी. एक भावे राजा आपण घ्यावया श्री गुरुदर्शन. प्राणयावरी करी प्रयाण आला गाणगापुरासी. ग्रामी पुसे सकळिकांसी कोण येथे एक तापसी. रूप धरिले संन्यासी कोठे आहे म्हणतसे. भयभीत झाले सकळिक म्हणती आता नवेनिक. श्री गुरुसी पुसता एक कार्य करील न कळे म्हणती. कोणी न बोलती तयांसी राजा कोपला बहुवसी. म्हणे आलो भेटीसी दावा आपणा म्हणतसे. मग म्हणती समस्त लोक श्रीगुरु अनुष्ठान स्थान जैसेनिक. अमरजा संगमी मध्यान्निक करून येती ग्रामाते. ऐसे ऐकोनी म्लेच्छ देखा समस्त अर्जुनी आपण एका. बैसोनिया आनोलिका गेला तया स्थानासी. दुरोनी देखता श्री गुरूंसी चरणी आले म्लेच्छ परियेसी. जवळी गेला पहावयासी नमन करून उभा राहे. श्री गुरु म्हणती तयांसी कारे रजका कोठे अससी. बहुत दिवशी भेटलासी आमचा दास होवोनिया. ऐसे वचन ऐकोनी म्लेच्छ झाला महाज्ञानी. पूर्वजन्म स्मरला मनी करी साष्टांग दंडवत. पादुकांवरी लोळे आपण सद्गतीत अंतःकरण. अंगी रोमांच उठून आनंद बाष्पे रुदन करी. पूर्वजन्मी आठवो न देखा रुदन करी अतिदुःखा. कर जोडोनी विनवी ऐका नाना परी स्तोत्र करी. राजा म्हणे श्री गुरूंसी का उपेक्षिले आम्हासी. आलो आपण परदेशी चरण वेगळे केले मज. अंधकार सागरात का घातले मज येथ. मी होऊनी मदोन्मत्त विसरलो चरण तुझे. संसार सागर माया जाळी बुडलो आपण दुर्गमती केवळी. सेवा न करी चरण कमळे दिवान झालो आपण. होतसी तू जवळी निधान न ओळखे आपण ती मतिहीन. तमांधकारी वेष्ठोन तुझे चरण विसरलो. तू भक्तजनानुपेक्षिसी निर्धार होता माझे मानसी. अज्ञान सागरी आम्हासी का घातले स्वामिया. उद्धारावे आता मज आलो आपण हेची काज. सेवोनी तुझे चरण गज असेन आता राज्य पुरे. ऐसे नाना परी देखा स्तुती करी राजे एका. श्री गुरु म्हणती भक्तनिका तुझी वासना पुरेल. राजा म्हणे श्री गुरूंसी झाला स्फोटक आपणासी. व्यथा होते प्रयासी कृपादृष्टी पहावे. ऐसे वचन ऐकोनी श्री गुरु करती हास्यवदन. स्फोटक नाही म्हणून पुसताती यवनासी. राजा पाहे स्फोटकासी न दिसे स्फोटक अंगासी. विस्मय करे मनसी पुनरपी चरणी माथा ठेवी. राजा म्हणे स्वामियासी तुझे प्रसन्नत्व आम्हासी. राज्य पावलो संतोषी अष्टैश्चर्य माझे अवलोकावे. भक्तवत्सल ब्रीद तुझे वासना अर्थपूर्वी माझे. इंद्रिय संसार उतरी ओझे लीन होईन तुझे चरणी. श्री गुरु म्हणती तयांसी आम्हा तापसी संन्यासी. येऊ नये तुझे नगरासी महापातके होती तेथे. नगरी नित्य धेनू हत्या यवन जाती तुम्ही सत्या. जिव्म हिंसा मद्यपी कृत्या वर्जावे आता निर्धारी. सर्व अंगीकार करोनी राजा लागे दोन्ही चरणी. म्हणे मी दास पुरातनी पूर्वापारी दृष्टी देणे. पूर्वी माझे जन्मरजक स्वामी वचने राज्याभिषेक. पावनी देखिले नाना सुख उणे एकमलेंच जाती. दर्शन होता तुझे चरण संतुष्ट झाले अंतःकरण. पुत्रपौत्र तृष्टी पाहोन मग मी राहीन तुझे सेवे. ऐसे नाना परी देखा राजा विनवी विशेखा. पाया पडे क्षणक्षणिका अतिकुळाती येतसे.
अति काकुळती येतसे. श्री गुरुमनी विचार करती पुढे होणार ऐसी गती. कलियुगी असे दुर्जन जाती. गौप्य असता पुढे बर्वे. सहज जावे सिंहस्थानी. महातीर्थ गौतमीसी. जावे हे भरवसी. आता तुम्ही गुप्त व्हावे. ऐसे मने विचारुनी श्रीगुरु निघाले संगमाहुनी. राजा आपुले सुखासनी. बैसवी प्रीती करोनिया. पादुक्या घेतला आपुले करी. सांगा ते तसे पादचारी. श्रीगुरु म्हणती आरोहण करी. लोकनिंदा तुझ करीती. राष्ट्राधिपती तुझ म्हणती. जन्म तुझा म्लेंछ जाती. ब्राह्मण सैवे तुझ हासती. जाती दूषण करीतील. राजा म्हणे स्वामी ऐका. कैसा राजा मी रजका. तुझे दृष्टी असे निका. लोह सुवर्ण होत असे. समस्तांची राजा आपण सत्य. मी रजक तुझा भक्त. पूर्ण झाले मनोरथ. तुझे झाले दर्शन मज. इतुकिया अवसरी. समस्त दळ मिळाले भारी. मदोन्मत्त अति कुंजरी. वारू नाना वर्णाचे. उभा राहुनी राजा देखा. समस्त दाखवी सैन्यका. संतोषोनी मनी अति हरिखा. आपुले ऐश्वर्य दाखवितसे. श्री गुरु निरोपिती यवनासी. आरोहण करी वारू बेसी. दूर जाणे असे नगरासी. निरोप आमुचा नको मोडू. श्री गुरु वचन ऐकोनी. समस्त शिष्यांते आरोहण. देता झाला तो यवन. आपण वाजी आरूढला. आनंद बहु यवनाचे मनी. हर्ष निर्भर न माये गगनी. श्री गुरु भेटी झाली म्हणून अति उल्हास करीतसे. श्री गुरुमूर्ती बोलविती यवनासी. म्हणती झालो अति संतोषी. तू भक्त केवळ गुणराशी. संतुष्ट झालो आपण आजी. आम्ही संन्यासी तापसी. नित्य करावे अनुष्ठानासी. तुम्हा समागमे मार्गासी. न घडे वळी संध्याधिक. यासी उपाय सांगेन. अंगीकार करावा जाण. पुढे जाऊ आम्ही त्वरेने. स्थिर यावे तुम्ही मार्गे. पापविनाशी तीर्थासी. भेटी होईल तुम्हासी. ऐसे म्हणून रायासी. अदृश्य झाले गुरुमूर्ती. समस्त शिष्यांसहित. श्री गुरुगुप्त झाले त्वरित. मनोवेगे मार्गक्रमित. गेले वैदुरापुरासी. पापविनाशी तीर्थासी. श्री गुरु पातले त्वरितेसी. राहिले तेथे अनुष्ठानासी. समस्त येते भेटावया. साखरे सायन देवाचा सूत. भेटीस आला नागनाथ. नाना परी पूजा करीत समाराधना आरंभिली. श्री गुरु निघुनी आपुले घरा. पूजा केली षोडशोपचारा. आरती करुनी एक सहस्रा. समाराधना करी बहुत. इतुके होत झाला निशी. श्री गुरु म्हणती नागनाथासी. सांगोनी आलो मलेच्छांसी. पापविनाशी भेटू म्हणून. जाऊ आता तया स्थानासी. न राहता यवन येईल परियेसी. उपद्रव होईल ब्राह्मणांचे. विप्रग्रा म्लेंछ येती. ऐसे सांगुनी आपण. गेले पापविनाशी जाण. शुभासने बैसवून अनुष्ठान करीत होते. इतुकी अवसरी. राजा इकडे काय करी. गुरुनाथ दिसता दळभळी. दळभारी मानी चिंता बहुवर्तली. म्हणे कटाकटा काय झाले. गुरुनाथे मज उपेक्षिले. काय सेवे अंतर पडले. देणे गेले निघून या. मागुती मनी विचारी. पुढे जातो म्हणून गेरी. पाप विनाशी तीर्थातीरी. भेटी देतो म्हणतिले. न कळी महिमान श्री गुरूंचे. कोण जाणे मनोगत त्यांचे. दैव बरवे होते आमचे. म्हणून चरणांचे दर्शन झाले. राजस्फोटक होता मज. आलो होतो याची काज. कृपानिधी श्री गुरु राज. भेटी झाली पुण्य माझे. पुढे गेले निश्चित. म्हणून मनी विचार करीत. दिव्य अश्वावरी आरूढ त्वरित. निघाला राज परियेसा. चतुश्चरंचिंचत क्रोध देखा. राजा पातला दिवसे ऐका. पाप विनाशी तीर्थी देखा. अवलोकितसे श्री गुरुसी. विस्मय करी अतिमानसी. येऊ लागला चरणांचे. विनवीतसे स्वभक्तीसी. गृहाप्रती यावी म्हणतसे. नगर सर्व शृंगारिले. प्रवाळ मोतिया तोरण केले. गुडिया मखर उभारविले. समारंभ थोर नगरात. बैसवनिया पालखीत. आपण चरणा चाली येत. नवरत्न असे ओवाळीत. नगर लोक आरत्या आणीती. ऐसे समारंभे राजा देखा. घेऊन गेला गुरुनायका. विस्मय झाला सकळ लोका. महादश्चर्य म्हणताती. लोक म्हणती म्लेंछ जाती. पहा हव विप्र पूजा करीती. मनी अनाचारी म्हणती. जाती धर्म सोडला आजी. ज्याचे पाहून ये मुख. त्याची सेवा करे देख. राजा नष्ट म्हणून सकळीक. म्लेंछ जाती बोलिती. विप्र सकुळ समस्त देखा. संतोषुनी करीती अति कौतुका. राजा झाला विप्रसेवक. आता बर्वे राज्यांसी. ऐसा राव असता महाराष्ट्र धर्मी वर्तता. आपुला द्वेष तत्वता न करील जाणपा. ऐसा राजा असता बर्वे. ज्ञानवंत असे स्वभावे. ब्रह्मद्वेषी नव्हे पहावे. पुण्यश्लोक पहती ऐसा. नगर लोक पहावया येती. नमस्कारिती अतिप्रीती. राजे चरणा चाली येती. लोक म्हणती आश्चर्य. एक म्हणती हो हाय देव. म्हणती भजतो म्लेंछराव. न कलियोगी अभिनव. देखिले म्हणता सकळीक. सर्व वाजंत्र्यांचे गजर. बंदी जनवाखाणीती अपार. राजा हर्षे निर्भर. घेऊन जातो गुरुसी. नाना परींची दिव्य वस्त्रे. वाटी तसे राजा पवित्रे. द्रव्य ओवाळून पात्री टाके. भिक्षुक तुष्टले बहुत देखा. ऐसे समारंभे देखा. घेऊन गेला राजा एका. महाद्वारी पातिले सुखा. पाय घडिया अंथरती.
नाना परींची दिव्यांबरे मागे अंतरिती अपारे वाजती भेरी वाजंत्रे राजगृहापातले मीरा सिंहस्थान स्थानी शृंगार केला अतिगहने जगद्गुरु ते नेऊनी सिंहासनी बैसविले राजमंदिरींच्या नारी आरत्या घेऊनिया करी ओवाळीती हर्ष निर्भरी अनन्य भावे करोनिया समस्त लोक बाहेर ठेवोनी श्रीगुरु होते ऐकले आपण सर्व शिष्य चौघे जण जवळी होते परियेचा अंतःपुरीचे कुलस्त्रियांसी पुत्रपौत्री सहोदरासी भेटविले राजे परियसी साष्टांगी नमन करीती ते राजा विनवी स्वामियांसी पुण्य देखिला चरणांसी न्याहाळावे कृपेदृष्टीसी म्हणून चरणी लागिला संतोषिले श्री गुरुमूर्ती तयांसी आशीर्वाद देती राजयाते बोलविती पुसताती गृहवार्ता श्री गुरु म्हणती तयांसी संतुष्ट झालासी मानसी अजूनी भावे काही भावेसी विस्तारोनी सांग म्हणती राजा विनवी स्वामियांसी अंतर पडते चरणांसी राज्य केले बहुवसी आता द्यावी चरणसेवा ऐसे ऐकोनी श्री गुरु म्हणती आमुचे भेटी श्री पार्वती तुझे पुत्र राज्य करीती तुवा यावे भेटीसी ऐसा निरोप देऊन श्री गुरु निघाले तेथून राजा विनवी चरण धरून ज्ञान मजला असावे कृपा सिंधू गुरुनाथ ज्ञान होईल ऐसे म्हणत आपण निघाले त्वरित गेले गौतमी तीरासी स्नान करोनी गौतमीसी आले गाणगापुरासी आनंद झाला समस्तांसी श्री गुरुदच्चरण दर्शने संतुष्ट झाले समस्त लोक पहावया येती कौतुक वंतिताती सकळीक आरती करती मनोभावे समस्त शिष्यांते बोलविती श्रीगुरु त्यासे निरोपिती प्रकट झाली बहुख्याती आता राहावे गुप्त रूपे यात्रा रूपे श्री पर्वतासी निघावे आता पर्यसी प्रगट बोले हेची स्वभावेसी गुप्त रूपे राहू तेथे स्थान आपुले गाणगापुरी तेथून नवचे निर्धारी लौकिक माते अवधारी बोल करीतो श्री शैलयात्रा प्रगट करोनी यात्रेसी वास निरंतर गाणगाभुवनासी भक्तजन तारावयासी राहू येथे निर्धार कठीण दिवस गोयोग धर्म म्लेंच राजा क्रूर कर्म प्रकट रूपे असता धर्म समस्त म्लेंच येती राजा आला म्हणून समस्त यवन ऐकोनी सकळ येती मनोकामनी म्हणून गुप्त असावे ऐसे म्हणून शिष्यांते सांगितले श्री गुरुनाथे सिद्ध सांगे नामधारकाते चरित्र ऐसे श्री गुरूंचे पुढे येतील दुर्दिन कारण राज्य यवन समस्त येती करावया भजन म्हणून गुप्त राहिले लौकिकार्थ दाखवयासी आपण निघाले श्री शैल्यांसी कथा असे विशेषी सिद्ध म्हणे नामधारका गंगाधरांचा सूथ सरस्वती असे विनवित प्रत्यक्ष असे श्री गुरुनाथ ऐसेले देखे गाणगापुरी सिद्धावेस भजती भक्तजन त्याची कामना होईल पूर्ण संदेह न धरी अनुमान त्वरित सिद्धी असे जाणा न लागता कष्ट सायास कामनापूर्ती गाणगापुराचं भक्तिभावे विशेष कल्पवृक्षतये असे जे जे कल्पिले फळ त्वरित पावती सकळ धन्यधान्य देवी पुळ पुत्रपौत्रादी शीघ्र होती सिद्ध म्हणे नामधारकासी हे गुरुचरित्र दिनिनिशी मनोभावे वाचनेसी सकळ कामना पुरतील इति श्री गुरुचरित्रामृत सिद्ध नामधारका सांगत यवनाचा उद्धार येथ तुम्हा कारणे सांगितला इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्ध नामधारक संवादे सार्वभौमस्फोटक नाशमने ऐश्वर्यावलोकने वैदुरी प्रवेशो नाम पंचाशत्तमोऽध्यायः समाप्तः श्री गुरुदत्तात्रेयार्पणामस्तु ओवी संख्या 269. कथा या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. असं म्हणतात की श्री गुरुचरित्रांचे पारायण ऐकल्याने किंवा केल्याने मनशांती मिळते, चित्त शुद्ध होते, घरामध्ये सुख समाधान आणि शांतता लाभते. आपल्या सर्वांना जर या गुरुचरित्राचे पारायण ऐकायला आवडत असेल किंवा कथा चॅनलवरचे इतर चरित्र साहित्य ऐकायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आपला अध्याय 51वा चालू आहे. सुरू करूया अध्याय 51. श्री गणेशाय नमः. नामधारक विनवी सिद्धांसी कथा सांगितले आम्हासी म्लेंछ राजे श्री गुरूंसी होते नगरासी नेले तेथुनी आले गाणगाभुवना पुढी वर्तल्या निरूपणा सांगा स्वामी कृपा घना गुरुचरित्र आम्हासी सिद्ध म्हणे ऐकैवत्सा कथा असे अतिविशेषा ऐकता जाती सकळा दोषा चिंतिले काम्य पाविजे राजाची भेट घेऊन श्री गुरु आले गाणगाभुवनी योजना करीती आपुल्या मनी गुप्त राहावे म्हणून या प्रगट झालो बहुवसी राजा आला भेटीसी उपजली भक्ती म्लेच्छांसी नाना जाती येतील म्हणून या आता गुप्त व्हावे लोकमाते निघून जावे पर्वत यात्रा म्हणून भावे निघाले श्री गुरु परियेसी गुप्त राहिले गाणगापुरी प्रगट जाविले लोकाचारी निघाले स्वामी पर्वतगिरी शिष्यांसहित अवधारा भक्तजन बोळवीट चिंता करीती अत्यंत श्री गुरु संबोखिती समस्त रहा विवती अतिप्रीतीने दुःख करी
करीती सकळ जन लागताती श्री गुरुचरण. स्वामी आम्हा सोडून केवी जाते रती राया. भक्तजनांची तू कामधेनू आम्ही बाळक अज्ञानू. होतीसी आम्हा निधानू सोडून जाता श्री गुरु. नित्य तुझे करिता दर्शन दुरिते जाते निरसून. जी जी कामना इच्छी मन त्वरित पावे स्वामिया. बाळकाते सोडोनी माता केवी जाय अव्हेरिता. तू आमुचा माता पिता नको अव्हेरू म्हणता ती. ऐकोनी नाना परी विनंती हासते झाले श्री गुरुमूर्ती. संभोखिती अतिप्रीती न करा चिंता म्हणून आम्ही असतो याची ग्रामी. नित्य स्नान अमरजा संगमी वसो मध्यान्नी मठ धामी. गुप्त रूपे अवधारा जे भक्त असती माझ्या प्रेमी. त्याते प्रत्यक्ष दिसो आम्ही लौकिक माते अविद्या धर्मी. बोल करीतो श्री शैलयात्रा प्रातस्नान कृष्णातीरी. पंचनदी वृक्ष औदुंबरी अनुष्ठाना बिंदू क्षेत्री. मध्यान्नी येती भीमातटी अमरजा संगमी. स्नान करोनी पूजा घेऊ मठी निर्गुणी. चिंता न करी अंतःकरणी म्हणून सांगता श्री गुरु. ऐसे सांगती समस्तांसी संदेह न धरावा मानसी. गाणगा भुवनी अहर्निशी वसो आम्ही त्रिवाचा. जे जे भवभक्ती करती त्यासी आम्ही अतिप्रीती. मन कामना पावती सिद्धवाक्य असे आमोजे. अश्वत्थ नव्हे कल्पवृक्ष संगमी असे प्रत्यक्ष. तुमच्या मनी जे अपेक्ष त्वरित होय पूजता. कल्पवृक्षांते पूजोनी मग यावे आमुचे स्थानी. पादुका ठेवितो निर्गुणी पूजा करा मनोभावे. विघ्नहर चिंतामणी तया ते पूजिता एकमनी. चिंतिले फळ तक्षणी लाभो तुम्हा अवधारा. समस्त विघ्नांचा अंतक पूजा तुम्ही विनायक. अष्टतीर्थे अस्थिविषेक आचरावी मनोभावे. संतोषकारक आम्हा प्रती त्रिकाळ करावी आरती. भक्तजन जे इच्छित त्वरित होय अवधारा. ऐसे सांगोनी तयांसी निघाले स्वामी परियसी. भक्त परतोनी मठासी आले चिंतित पायांते. चिंतित निघती मठात तेथे दिसती श्री गुरुनाथ. लोक झाले विस्मित म्हणती वस्तू त्रिमूर्ती. यासी म्हणती जे नर ते पावती यमपूर. सत्य बोलिले निर्धार न कळे महिमा आम्हासी. सेवेची पाहता न दिसे कोणी प्रेमळ भक्त देखते नयनी. या परी गौप्य रूप धारोनी राहिले श्री गुरुमठात. दृष्टांत दाखविला भक्तांसी पातले आपण श्री पर्वतासी. पाताळ गंगा तीरासी राहिले स्वामी परियसा. शिष्यांते निरोपिती अवधारा. पुष्पांचे आसन त्वरित करा जाणे असे पैल तीरा. ऐक्य होई मल्लिकार्जुनी निरोप देता श्री गुरुमूर्ती. आणिली पुष्पे शेवंती कुमुदे कल्हारे मारती. कर्दळीपणे वेष्टोनी आसन केले अतिविचित्र. घातले गंगेमध्ये पात्र. शिष्या सांगती वेग वक्र जावे तुम्ही गृहासी. दुःख करीत येत सकळी यासी सांगते श्री गुरुचंद्रमौळी. गाणगा ग्रामी असो जावळी भावन धरावा तुझा तुम्ही. लौकिक माते आम्ही जातो ऐसे दृष्टांते दिसतो. भक्तजना घरी बसतो निर्धार धरा मनासी. ऐसे भक्ता संभोखोनी उठले श्री गुरु तेथोनी. पुष्पासने बैसोनी निरोप देती भक्तांसी. कन्यागती बृहस्पती बहुधान्य संवत्सरी ख्याती. सूर्य चाले उत्तर दिगंती संक्रांत कुंभ परियेसा. शिशिर ऋतू माघ मासी असित पक्ष प्रतिपदेसी. शुक्रावरी पुण्यदिवशी श्री गुरु बैसले निजानंदी. श्री गुरु म्हणती शिष्यांसी जातो आम्ही निजमठासी. पावता खूण तुम्हासी प्रसाद पुष्पे पाठवितो. येथील पुष्पे जाती शेवंती. घ्यावा प्रसाद तुम्ही भक्ती. पूजा करावी अखंड रीती. लक्ष्मी वासो तुम्हा घरी. आणिक सांगेन एक खूण गायनी करी जो माझे स्मरण. त्याचे घरी असे जाण गायन प्रीती आम्हासी. नित्य जे जन गायन करीत्या त्यावरी माझी अतिप्रीती. तयांचे घरी अखंडिती आपण असो अवधारा. व्याधी न होय त्यांचे घरी दरिद्र जाय त्वरित दूरी. पुत्र पौत्र श्रिया करी शतायुषी नांदतील. ऐकतील माझे चरित्र जरी वाचतील जे निरंतरी. लक्ष्मी राहे त्यांचे घरी संदेह न धरावा मनात. ऐसे सांगोनी भक्तांसी श्री गुरु जाहले अदृशी. चिंता करी बहुवशी अलोकिती गंगेत. ऐसे चिंता करिता थोर तटाकी पातली नावे कर. तीही सांगितला विचार श्री गुरु आम्ही देखिले. शिष्यवर्गासी मनोहर व्यवस्था सांगती नावे कर. होतो आम्ही पैल तीर तेथे देखिले मुनीश्वर. संन्यास वेश दंड होती नामे नृसिंह सरस्वती. निरोप दिला आम्हा प्रती तुम्ही सांगा म्हणून. आम्हास अज्ञापिती मुनी आपण जातो कर्दळीवनी. सदा वसो गाणगा भुवनी असे सांगा म्हणतिले. भ्रांतपणे दुःख करिता आम्ही देखिले दुष्टांता. जात असता श्री गुरुनाथा सुवर्ण पादुका त्यांचे चरणी. निरोप सांगितला तुम्हासी त्यावे आपुले स्थानासी. दुःखी असावे वंशी माझी भक्ती करोनी. प्रसाद पुष्पे आलिया घ्यावी शिष्ये काढोनिया. ऐसे आम्हा सांगोनिया श्री गुरु गेले अवधारा. ऐसे सांगती नावे कर समस्त राहिले स्थिर. हर्षे असती निर्भर प्रसाद पुष्पे पहाती.
इतुकिया अवसरी आली प्रसाद पुष्पेचारी मुख्य शिष्ये प्रीती करी काढून घातली अवधारा नामधारक म्हणे सिद्धांसी मुख्य शिष्य कोण उपदेशी विस्तारोनिया आम्हासी पुष्पे कोणा लाभली सिद्ध म्हणे नामधारका शिष्य बहुत गुरुनायका असती गाणगापुरी एका गेले शिष्य आश्रम घेती संन्यासी त्यास पाठविले तीर्थांसी तयांची नामे परियेसी सांगेन एका विस्तारोन बाळकृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाठविते झाले प्रीती आपण राहिले संगमी गृहस्था धर्म शिष्य बहुत समस्त आपुले घरी नांदत त्रिवर्ग आले श्री पर्वत प्राप्त चौथा होतो आपण गृहस्थ धर्म शिष्य बहुत समस्त झाले आपुले घरी नांदत त्रिवर्ग आले श्री पर्वताप्रत चौथा होतो आपण साखरी नाम सायन देव कवीश्वर युग्मे पूर्व भाव नंदी नामे हरहरी देव पुष्पे घातली चतुर्वर्गी गुरुप्रसाद घेऊन आले शिष्य चौघे जण तीच पुष्पे मज पूजन म्हणून पुष्पे दाखविती ऐसा श्री गुरूंचा महिमा सांगतसे अनुपमा थोडे सांगितले तुम्हा अपार असे सांगता श्री गुरुचरित्र कामधेनू सांगितले तुझ विस्तारोनी दुःख दरिद्र गेले पळोनी ऐसे जाण निर्धारी ऐसे श्री गुरुचरित्र श्रवणी कीर्तनी अतिपवित्र सुखी नांदती पुत्र पौत्र लक्ष्मीवंत होती जाण धर्म अर्थ काम मोक्ष तयांसी लाभे प्रत्यक्ष महा आनंद उभय पक्ष पुस्तक लिहिता सर्व सिद्धी ऐसे सिद्धी सांगितले नामधारक संतोषले सकाळ अभिष्ट लाधले तात्कालिक अवधारा म्हणे सरस्वती गंगाधर श्री गुरुचरित्र अतिमनोहर ऐकता पावती पैल पार संसार सागरा तरुणिया श्री गुरुचरित्र ऐकता सकळाभिष्टे तत्वता लागती म्हणती समजता एका म्हणे नामधारक अमृताची असे माथणे स्वीकारिता भाविकजनी धर्मार्थ काम मोक्ष साधने हेसी कथा ऐकावी पुत्रपौत्रा ज्याची चाड त्यासी हे कथा असे गोड राहे लक्ष्मी स्थिर अखंड श्रवण मात्रे घरी नांदे चतुर्विध पुरुषार्थ लागती असे श्रवणे परमार्थ श्री नृसिंह सरस्वती गुरुनाथ रक्षी त्यांचे वंशोवंशी म्हणे सरस्वती गंगाधर श्रोतयांसी करी नमस्कार कथा एका मनोहर सकळ अभिष्टे साधती मुख्य भाव कारण प्रेमे ऐकरिता श्रवण पठण निजध्यास आणि मनन प्रेमे करुनी साजीजे श्री नृसिंह सरस्वती शंकर त्याचे चरणे अर्पण सागर त्याचेची प्रसादे समग्र समस्त प्रजा सुखी असती ग्रंथ ठेवावा शुद्ध स्थानी शुद्ध वस्त्री शुद्ध मनी नित्यपूजा करुनी ग्रंथ गृहा माझी ठेवावा इति श्री गुरुचरित्रामृत सिद्ध नामधारक संवाद अमृत गुरु समाधी नाम विख्यात पंचाशत्तमोऽध्यायः इति श्री गुरुचरित्र परमकथाकल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्री गुरु समाधिमगमनं नामः 150 नमः ओवी संख्या 75